आणि तुमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालेली आहे, काय चर्चा झाली, काय आश्वासन दिले? मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते SIT मध्ये, ते साहेबांनी तात्काळ त्यांना मागणी केली आहे की ते SIT स्थापन करून आरोपींना अटक करतील. आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील. तुमचं समाधान झालेलं आहे का? हां, माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे, कारण तेच आता सगळे मायबाप आहेत, त्यांच्यावर मी समाधानी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर तुमच्या मनामध्ये ही रुखरुख होती की मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार, आणि अर्थात मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त झालेला आहात. काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस तुमची? म्हणजे ते बी एकदम भावूक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया, म्हणजे 21 महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भावूक झाले. त्यांना मी फोटो पण दाखवले, साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकडे बघून त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून, आणि पुन्हा बीडच्या SP सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या याच्यामध्ये SIT मध्ये सुद्धा, आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये, आणि आरोपींना तात्काळ अटक करा असे म्हणले आहेत मुख्यमंत्री. एक आरोप केला होता की यामध्ये एका बंगल्यावरून फोन जातो आणि त्यामुळे तपासामध्ये कुठेतरी उशीर होत आहे, नेमका कोण हस्तक्षेप करतो? हा, मी सांगितलं होतं अगोदरच की मला पोलीस प्रशासनाकडूनच ती कळालं की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला. मग तपास का थांबवला गेला? मग बंगल्यावरून फोन म्हणजे वाल्मिक कराडचाच फोन गेला, हे म्हणजे हे आहे. पण आरोपीचे नाव मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत. मग SIT मार्फत ते आरोपीचे नाव जाहीर करतील आणि आरोपींना तात्काळ अटक करतील, हे मला मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं आहे. कोणाच्या बंगल्यावरून फोन केला? हा कोणाच्या बंगल्यावरून फोन केला? म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र कार्यालय म्हणून तिथे कार्यालय आहे परळीमध्ये, तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मिक कराड सांभाळत होता. मग हा फोन वाल्मिक कराडचाच गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांची CDR काढा, अजून कोणी कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे. तुम्ही गुपित नावं सांगणार होतात आरोपींची, ती नावं सांगितलेली आहे, ती सांगितल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांची काय रिएक्शन? म्हणजे मी साहेबांना निवेदनामध्ये नावं दिली आहेत, मग साहेब म्हणले आहेत तात्काळ आपण ह्याच्यावर मागणी करू, आणि मी नार्को टेस्टची त्यांना हे केली आहे की आता 21 महिने झालं की आरोपी डायरेक्ट कसे म्हणतील की आम्ही खून केला आहे, म्हणून ते पण मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं. टेस्टची मागणी तुम्ही केलेली आहे, या संदर्भात त्यांनी होकार दिलेला आहे की अशी आपण करू शकतो म्हणून? SIT मार्फत तर होणारच म्हणून सांगितलं आहे. पुरेपूर म्हणजे आरोपी अटक करणार म्हणजे करणार, हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. विधान भवनात बी त्यांनी म्हटलं आहे, आज बी म्हणलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मुख्यमंत्री साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानला पाहिजे, आणि आरोपी अटक होतील आणि माझ्या परिवाराला न्याय भेटेल मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने, हे मला आता म्हणजे माझं समाधान झालं आहे त्यांच्यावर. किती गुपित नावं दिलेली आहेत? म्हणजे आम्ही सगळे दमदाट्यामध्ये 150 कॉल्स आलेले होते, त्याच्यामध्ये 17 नंबर डिटेक्ट केलेले होते, त्यामधून 9 नंबर त्या स्पॉटवर होते. ती मी सर्व मुख्यमंत्री साहेबांना माहिती दिलेली आहे. मध्यंतरी तुम्ही एक म्हटलं होतं की मला घराबाहेर पडायची ही भीती वाटते, आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ही भीती दूर झाली? नाही, मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणलं की मला लेकरं ट्युशनहून आले किंवा घराबाहेर पडले तर मला भीती वाटते की माझ्या लेकरांचं काही करतील किंवा मला काय करतील, पण मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आता तिथली सगळी दहशत संपविणार, म्हणून हे पण शब्द दिला आहे. पंकज यांना हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात उपस्थित केला होता. आज पंकज कुमार ज्यांची मागणी खरं तर कुटुंबियांनी केली होती, ते अंबाजोगाईचे पूर्वीचे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन झाली आहे, काय प्रतिक्रिया? याच्यामध्ये सर्वात अगोदर हे प्रकरण मी काढलं, परंतु आत्ता जे आहे यावेळेस साहेबांचे OSD आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी वेळ मागितली होती, त्याप्रमाणे आज CM साहेबांनी वेळ त्या ठिकाणी दिली होती. आणि मला ह्या कुटुंबाने म्हणजे सर्वात अगोदर परळीला या कुटुंबाला जाऊन भेटणारा व्यक्ती मी होतो, आणि हे माझ्या जिल्ह्यातले ह्या प्रकरण असल्यामुळं आम्ही CM साहेबांना, ज्ञानेश्वरीताई आणि त्यांचं सर्व कुटुंब, बाळा बांगर, त्याच्यानंतर तिथले स्थानिक नेते, आम्ही सर्वजण जाऊन भेटलो. आणि जी मागणी त्या ठिकाणी केली होती, ज्ञानेश्वरीताईंच्या निवेदनामध्ये पंकज कुमावत जे आमच्या इथं DYSP म्हणून, शिकाऊ DYSP म्हणून त्या ठिकाणी कामाला होते केजला, आणि नंतर ते आता अमरावती स्थित
ॲडिशनल SP आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करावी. श्री साबळे साहेब हे PI आहेत ज्यांनी LCB सांभाळलेले, ते आत्ता सध्या जालन्याला आहे, त्यांचं एक नाव दिलेलं आहे. तिसरं सपकाळ म्हणून API आहेत, त्यांचंही नाव दिलेलं आहे. कारण हे लोक पूर्वी या 3 पैकी 2 लोक तपासामध्ये अत्यंत जवळ गेले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं DG साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा, आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही SIT स्थापन करा. आणि ज्ञानेश्वरी ताई, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर की हे इतकं भयानक असू शकतं का, तर ते आहे. आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्व्हॉल्व आहेत का याचासुद्धा तपास करावा, अशा प्रकारची मागणी केलेली. आणि ही SIT स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला 100% गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे 100% आता सापडतील. हा प्रश्न होता एकंदरीत तुम्ही सांगितले की ज्या तपास अधिकाऱ्यांमध्ये 2 आता अधिकाऱ्यांचे समावेश आहे ते अगदी जवळ पोचले होते, आता या केसचा छडा लागेल. काय आहे, जे अधिकाऱ्यांनी डम डाटा मला वाटतं सुनील दुबे का सुशील दुबे, अतुल दुबे हे मुंबईचे डम डाट्याच्या संदर्भामधले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं 150 नंबर अगोदर छाटून नेले, 150 नंबरचे नंतर 17 नंबर नेले आणि ते 17 नंबर झाल्याच्या नंतर तिथले सानप साहेब म्हणून एक PI होते, ते दोघांनी ज्ञानेश्वरी ताईंना सांगितलं आणि सतीश फड त्यांचे भाऊ यांना सांगितलं की आम्ही 2 दिवसामध्ये हे आरोपी अटक करतोय. परंतु त्या दोघांचेही एकाची ऑर्डर लगेच तातडीनं पाटोदा तालुक्यामध्ये करण्यात आली आणि एकाची ऑर्डर ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सानप साहेबांची ऑर्डर काढण्यात आली. म्हणजे ते 2 लोक, आणि कदाचित आम्ही आणखीही त्या ठिकाणी मागणी करू की सानप साहेबांचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये करावं आणि तशा प्रकारचे आदेश साहेबांनी दिलेत. SP-ना सांगितलं आहे की याच्यामध्ये आणखी कोणते अधिकारी किंवा त्यांना जे सहकार्य लागेल ते सुद्धा आमच्या बीडच्या SP साहेबांना सांगण्यात आलेलं आहे. सर, त्यावेळी या बदल्या कोणी केल्या होत्या, कोणाचे फोन गेले होते का किंवा काय झालं होतं का, नेमकं काय झालं? बदल्या कोणी केल्या हे नाव सांगायची गरजच नाही ना. परळीचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याच सांगण्यावर, आणि हे पंकज कुमावत साहेबांची ऑर्डरसुद्धा हे शिकाऊ DYSP त्यावेळेस होते प्रोबेशन पिरियडमध्ये, त्यांची ऑर्डर अंबाजोगाई ॲडिशनल SP म्हणून सुद्धा झाली होती. ती एका दिवसामध्ये मवियाचं सरकार होतं, मवियाच्या सरकारमधून एका दिवसामध्ये त्यांची बदली लगेच अमरावतीला त्या ठिकाणी केली गेली. आणि जर पंकज कुमावत त्या ठिकाणी राहिले असते तर हे जे सगळंच काही चक्री, गुडगुडी, बोगस दारू, गांजा, जे पाहिजे ते सगळं त्या ठिकाणी मिळतं तीर्थस्थानाच्या ठिकाणी, आणि हे सगळं जे आहे ते बंद झालं असतं. हे जे उन्माद ह्या लोकांच्यामध्ये आला, उत्पात केला, इकडं मर्डर झालेत किती, बापू आंधळे गेला, ते बंडू गीते मुंडे, एक गीते पोरगा गेला, आणि आता महादेव मुंडेंना मारून टाकलं, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला. म्हणजे हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा, आरोपी दुसरा करायचा, जेलमध्ये तिसरा घालायचा, हे असं सगळं जे आहे. आणि याच्यामध्ये 100% काही पोलीस अधिकारी, त्यांचीसुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले, त्यांचे फोन आणि त्यांचेसुद्धा कॉल डिटेल चेक करावेत, अशा प्रकारची मागणी केली. या आधीच्या प्रकरणामध्ये आपण संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे झाला होता, परंतु पुन्हा एकदा आपण माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं कुठेतरी जात आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे लॉबिंग करताना मला असं काही वाटत नाही, मला असं काही वाटत नाही. त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. हे एक संतोष देशमुख झालं, आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे. बापू आंधळेचा खून कोणी केला आहे
नावं कोणाचे घेतले, हे सगळं हे व्हायला लागलं ना. आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय. वारंवार धनंजय मुंडे जे आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. आज अजितदादा सुद्धा होते, सरकारवरती तटकरे होते. विश्वास त्यावेळेस ते त्यांचं काम आहे, ते भेटतील. अजितदादा भेटले असतील, मला वाटतं दादांचं वेगळं काम धनंजय असेल. मुंडे वारंवार भेटतात. ते भेटायचं काम आहे त्यांचं, ते भेटतील. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु हे सगळं जे घडतंय, संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर 13 का 14 झालेत तिथं आत्तापर्यंत. आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घुटमळतंय याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. 13 ते 14 मर्डर झालेले आहेत. एवढे 13 ते 14 मर्डर झाले. 2 मर्डरचं आतापर्यंत आपल्याला निदान यशस्वी आपण झालेले आहे, यश मिळालेलं आहे. हो. तर काय वाटतंय बाकीच्या मर्डरच्या संदर्भात देखील एक संयुक्त चौकशी व्हायला पाहिजे. 100% व्हायला पाहिजे. फायली उघडतील का परत? त्या सुद्धा फायली उघडले पाहिजे. अजून ते आंधळेचं बापू आंधळे जो आहे सरपंच, त्याच्यावरती नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या, त्याचे नावं कोणी घेतले. तो एक बालाजी गीते का काय नाव आहे, तो बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्याच्यात त्याचा ड्रायव्हर आरोपी करून ठेवलाय. म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण, ड्रायव्हर वेगळाच. आणि ते जेलमध्ये आता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला ब सुद्धा म्हणलेला नाही, अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे. त्याची आता जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तुम्ही एवढं सगळं सांगताय, सगळ्या गोष्टी खरं तर इतक्या जाहीर पद्धतीने आहेत, पण अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, हे धनंजय मुंडेला घेऊन बसतात. कुठेतरी यांना देखील लॉबिंगला बघा तटकरे साहेबांनी, अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. परंतु वस्तुस्थिती जी आहे तिथे माझं मत आहे की त्यांनी जे आहे त्यांचे कोणीही विश्वासातले माणसं पाठवावे. 5-10 दिवस त्यांनी परळीमध्ये त्यांना मुक्कामाला ठेवावं की इथं नेमका कारभार कसा चालतो, काय चालतो. माणसं किड्या मुंग्यासारखी मारली जातात. 21 महिने झाला आज महादेव मुंडेच्या आणि महादेव मुंडेच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात. मग त्यांना जाता येत नव्हतं का आत्तापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी? मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे, महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात. आणि तुमच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे. मग 21 महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची? जायला हवं होतं ना. तुम्ही अजित पवारांनी किंवा कुणीतरी विश्वासातलं माणसं पाठवा असं म्हणताय. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही माहिती सदस्य आहात, तुमच्यावर विश्वास नाही अजित पवार? आम्ही आमच्यावरती विश्वास आहे ना. आम्ही बी बोलू ना काय जे चाललेलं आहे. आता माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीत ठराविक कोण बातम्या बनवतोय, काय बनवतोय, हे सगळ्या चाले आम्हाला कळतात ना. कोण रोज चालवतोय, माणिकराव कोकाट्यांच्या तालुक्यात जाऊन कोण मुलाखती घेते, तिथं कोण उपोषणाला बसलेलं आहे, त्याची दखल कोणती TV घेते, काय घेते, याचं आम्हाला ज्ञान आहे. मला वाटतं हे माणिकराव कोकाट्यांनीच बघावं. ते ह्याचे म्हणजे ह्याचे लातूरचे जे पोरगा आहे ज्याला मारहाण झाली, त्याची मुलाखत कोण घेते, जरा तपासून बघा ना. त्याच्यावरून कळतंय ना हे आयडिया कोणाचे आहेत, डाव कोणाचे आहेत, गेम कोणाचे आहेत. अण्णा, तुम्ही खालच्या म्हणजे दुसऱ्या फळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप केले होते की SP बदलले पण खालची यंत्रणा अजूनही त्याच मानसिकतेमध्ये काम करते. हो, आता CM साहेबांनी सांगितलंय की असे जे कोणी लोक आहेत चुकीचे ते तांदळाच्या खड्यासारखे वेचून बाजूला काढा आणि काही लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पूर्ण गुन्हेगारी जी आहे ती आम्ही मुळासकट उठवून टाकू. हे बघा, आता काही प्रमाणात श्वास परळीतल्या लोकांनी सोडलेला आहे, निश्वास. थोडंसं आता परळीमध्ये जे मोठमोठ्याल्या गाड्या आहेत, बुलेट ज्याचं सायरन फुवार मोठ्यामध्ये वाजत होतं ते आता वाजायचं कमी झालं आहे. पांढऱ्या शिफीत गाड्या ज्या हिंडवायच्या, हॉर्न वाजवायचे, कोणाच्या अंगावर घालायच्या,
असे काही प्रकार जे आहेत ते आता जरा थोडेसे थांबले आहेत आणि थोडीशी सुटका परळीच्या झाली. आता एकदा महादेव मुंडेंच्या या प्रकरणाचा तपास लागला 100% हे काही लोकांच्यावरती मोका लागलाय. यातलेच महादेव मुंडेंच्या आणि हे बघा 3 घटना एक सलग 3 दिवस केलेल्या आहेत ह्या लोकांनी. पहिल्यांदा पुजारीला मारलं 307, दुसरं संजय सातभाईला मारलं 307 20 ऑक्टोबर, ही 19 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा काटा काढला या लोकांनी. SIT स्थापन काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिले SIT स्थापन करण्याचे. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत. पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या 3 लोकांची नावं त्या ठिकाणी आणि DG साहेबांना फोन करून सांगितलं. जे निवेदन ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी त्यांना दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ त्यांनी जे आहे ते DGंकडे पाठवलं आहे. स्पेशल मेसेंजर पाठवला आहे आणि याची ऑर्डर काढा म्हणून सांगितलं. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही सगळी ही भूमिका मांडताय, लढा देता, जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर मग तुमची काय भूमिका? लढायला अपयश नाही आम्ही आमच्या पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू. त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही. आमचा नैतिक अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आहे. हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घुणपणे एका पाठोमागे एक बालाजी मुंडे, बापू आंधळे, महादेव मुंडे, संतोष देशमुख याच्यामध्ये बी यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत. त्याच्यामुळं आणि जे हे आणि ते माझाच माणूस आहे म्हणणारे यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना बोलू. थँक्यू सर.